विश्वास पाटील लिखित पानिपत. कौरव पांडव संगर तांडव द्वापर काली होय अति, तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानपती. गोविंदाग्रज. कादंबरीतील काही प्रमुख व्यक्तिरेखा. नानासाहेब. बाजीराव पुत्र पेशवे पंतप्रधान. विश्वासराव नानासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव. सदाशिवराव भाऊ पेशव्यांचे चुलत बंधू. रघुनाथराव तथा राघोबा नानासाहेबांचे बंधू. शमशेर बहाद्दर बाजीराव मस्तानीचा पुत्र. गोपिकाबाई नानासाहेबांच्या धर्मपत्नी. पार्वतीबाई सदाशिवराव भाऊंच्या धर्मपत्नी. सुभेदार मल्हारराव होळकर प्रमुख मराठा सरदार. दत्ताजी शिंदे सरदार राणोजी शिंद्यांचा पुत्र. भागीरथी दत्ताजी शिंद्यांच्या धर्मपत्नी. जनकोजी शिंदे दत्ताजींचा पुतण्या. बळवंतराव मेहेंदळे मराठा सरदार तथा पेशव्यांचे आप्त. गोविंदपंत खेरबुंदेले पेशव्यांचे उत्तरेकडील मामलतदार. सखाराम बापू बोकील पेशव्यांचे कारभारी. बापूजी हिंगणे पेशव्यांचे दिल्लीतील वकील. नारो शंकर पेशव्यांचे उत्तरेकडील दरकदार. नाना फडणीस पेशव्यांचे तरुण फडणीस. अंताजी मानकेश्वर गंधे मराठा सरदार. पाराशर दादाजी वाघ होळकरांचा सरदार. विठ्ठल शिवदेव विंचुरकर पेशव्यांचे सरदार. जानू भिंताडा पेशव्यांचे खिदमतगार. गंगोबा तात्या चंद्रचूड होळकरांचे कारभारी. रामजी दाभोळकर शिंद्यांचा कारभारी. यशवंतराव पवार मराठा सरदार. सूरजमल जाट भरतपूरचा जाट राजा. इब्राहिम खान गारदी मराठा तोफखान्याचा प्रमुख. सुजाउद्दौला अयोध्येचा नवाब. इमाद उलमुग गाजुद्दीन दिल्लीचा पदच्युत वजीर. अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानचा बादशाह. शाह वली खान अब्दालीचा सेनापती. शाह पसंद खान अब्दालीचा उपसेनापती. जहान खान अफगाण सेनापती. बरखुरदार खान अफगाण सरदार. रहमान खान बारकझाई अब्दालीचा तोफदल प्रमुख. नजीब खान रोहिला सरदार. हाफिज रहमत खान रोहिला सरदार. अताई खान शाहवली वजीराचा पुतण्या. अलासिंग जाट पतियाळा राज्याचा संस्थापक. कुतुबशहा नजीबाचा गुरु रोहिला सरदार. काशीराज पंडित सुजाचा वकील आणि सहकारी. वसा पानिपताचा. पानिपत या 4 अक्षरी शब्दांशी माझ्या श्वासाचं आणि माझ्या धमन्यांतून वाहणाऱ्या रक्ताचं असं कोणतं विलक्षण नातं आहे कुणास ठाऊक. वयाच्या ऐन 25च्या वर्षी या विषयावर कादंबरी लिहिण्याच्या इराद्यानं मी साधनसामग्री गोळा करू लागलो आणि वयाच्या 28व्या वर्षी कादंबरीचं प्रत्यक्ष लेखन मी हातावेगळं केलं. याच विषयाच्या निमित्तानं एक ऐतिहासिक किस्सा आठवतो. यशवंतराव चव्हाण तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री होते. त्यांच्या मोटारींचा ताफा पंजाबमधून दिल्लीकडे येत होता. रस्त्यात एका मोठ्या गावात पानिपत नावाचा नामफलक दिसला. आपला प्रवास खंडित करून संरक्षण मंत्री जेथे पानिपताचा समरप्रसंग घडला त्या काला आम नावाच्या ठिकाणी गेले. तेथे मराठी वीरांच्या काळ्या ओबडधोबड दगडी समाधीच्या समोरच त्यांनी शेतात अचानक बसकन मारली. त्या रानची पांढुरकी माती आपल्या दोन्ही मुठींमध्ये धरून कवी हृदयाचे यशवंतराव हमसून हमसून रडू लागले. संरक्षण मंत्र्यांची ती अवस्था पाहून सोबतचा स्टाफ आणि लष्करी अधिकारी यांची फारच तारांबळ उडाली. भावनेचा पहिला पूर ओसरल्यावर आपल्या ओघळत्या अश्रूंना कसाबसा बांध घालत यशवंतराव उपस्थितांना सांगू लागले, दोस्तहो, हीच ती पवित्र माती. राष्ट्रसंकट उद्भवल्यावर त्या विरोधात लढावं कसं, शत्रूला भिडावं कसं याचा धडाच लाख मराठा वीरांनी पानिपताच्या या परिसरात गिरवला आहे. आमच्या महाराष्ट्र भूमीतल्या प्रत्येक घराघरामधला वीर इथे कोसळला आहे. त्यांच्या रक्तमांसानंच या मातीचं पवित्र भस्मात रूपांतर झालं आहे. त्या काळी अगदी अलेक्झांडरपासून बाबर ते अब्दालीपर्यंत हिंदुस्थानावर आक्रमणं व्हायची ती याच रस्त्यानं. अफगाणिस्तानातून पंजाबातील सरहिंदकडून दिल्लीकडे सरकणारा हा रस्ताच जणू अनादी काळापासून रक्तासाठी चटावलेला आहे. पानिपतापासून अवघ्या काही कोसांच्या अंतरावर कुरुक्षेत्राची रणभूमी आहे. पानिपतचं तिसरं युद्ध अफगाण घुसखोर अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्यान बुधवार तारीख 14 जानेवारी 1761 या दिवशी घडलं. मध्ययुगीन कालखंडात
सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असं भयंकर घनघोर जीवघेणं युद्ध घडल्याचं आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची तब्बल 1.5 लाख माणसं आणि 80,000 जनावरं मेल्याचं दुसरं उदाहरण नाही. अलीकडे हिरोशिमा आणि नागासाकीवर 2 अमेरिकन अणुबॉम्ब पडले. त्यांच्या किरणोत्साराचा परिणाम होऊन 1-1.5 लाख जीव मरायलाही 2 ते 3 दिवस लागले होते. दिल्लीच्या बादशहाच्या म्हणजेच हिंदुस्थानाच्या रक्षणाच्या उद्देशानं 1752च्या अहमदिया करारानुसार मराठे एका ध्येयानं प्रेरित होऊनच पानिपतावर गेले होते. इथेच आमच्या लक्षावधी माता भगिनींच्या बांगड्यांचा चुराडा झाला. तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला. तेव्हा महाराष्ट्रात एकही देवघर असं शिल्लक उरलं नसेल जिथल्या देवदेवतांनी पानिपतावर खर्ची पडलेल्या वीरांसाठी आपले चांदीचे डोळे पुशीत अश्रूंचा अभिषेक केला नसेल. माझ्या कादंबरी लेखनाच्या दरम्यान तू पुणेकरांना मोठं करण्यासाठी पानिपत लिहिलंस काय, अशा शब्दात मला दटावण्याचा प्रयत्न केला गेला. मी त्यांना म्हणालो, माझ्या डोळ्यांसमोर ना कोणी पुणेकर होते ना कोणी सातारकर. पंढरीच्या वेशीमध्ये आषाढी कार्तिकीला मराठी मातीतल्या साऱ्या दिंड्या पताका एक व्हाव्यात तशा पानिपतावर शत्रूच्या बिमोडासाठी अवघा एक झालेला मराठी मुलूक उभा होता. जेव्हा पुण्याची लोकसंख्या 20-22 हजारांच्या वर नव्हती तेव्हा लाखभर मराठे कंबर कसून इथे उभे ठाकले होते. त्यामध्ये भाऊसाहेब, विश्वासरावांसह 7-8 ब्राह्मण सरदार आणि फक्त मराठा समाजातीलच नव्हेत तर बहुजन समाजातील 18 पगड जातीचे मातीचे 60 ते 70 बिन्नीचे सरदार त्या समरांगणात जीवापाड लढले होते. त्यावेळच्या शाहिरांच्या पोवाड्यातील फक्त आडनावांच्या यादीवरून नजर फिरवा, त्याचा जरूर तुम्हाला पडताळा येईल. शिवाजी महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांनंतरच्या काळातील सामान्य घरातील सामान्य माणसं असामान्य पदाला पोहोचल्याची अनेक उदाहरणं पानिपत प्रसंगी आढळतात. पुणे जिल्ह्यातील निरेकाठच्या होळच्या धनगराचा पोर मल्हारी सरदार मल्हारराव होळकर बनला. साताऱ्याकडच्या कनेरखेडचा राणोजी शिंदे, त्याचा भाऊ दत्ताजी, पुणे जिल्ह्यातील दमाजी गायकवाड याच मंडळींनी इंदोर, ग्वाल्हेर आणि बडोद्याकडे आपल्या पराक्रमाने राज्य उभारली. एक प्रकारे आधी पानिपतच्या मातीला रक्ताचं नैवेद्य अर्पण केल्यावरच उत्तर हिंदुस्थानच्या राजकारणाच्या गुरुकिल्ल्या त्यांच्या हाती लागल्या. पानिपत हा ऐन यवनातल्या मस्तवाल फाकड्या वीरांनी छेडलेला जीवघेणा जंग होता. आमचा शत्रू अहमदशाह अब्दाली हा तेव्हा जगातल्या बलाढ्य योद्ध्यांपैकी एक प्रबळ सेनानी आणि राजकारणी होता. या युद्धावेळी त्याची उमर अवघी 32 तर भाऊसाहेब पेशव्यांचे वय 28, दत्ताजी शिंदे 22चा, विश्वासराव आणि जनकोजी शिंदे तर 17 वर्षांची मिसुरडं फुटलेल्या वयाची पोरं होती. जेव्हा देशातील कोणत्याही नद्यांवर आजच्यासारखे पूल, रस्ते व वाहतुकीची साधनं नव्हती तेव्हा सुमारे 60,000 घोड्यांसह लाखाचा सेनासागर घेऊन बाहेर पडणं या काही खायच्या गोष्टी नव्हत्या. आम्ही झुंजलो दिल्लीच्या पातशाहासाठी, हिंदुस्थानच्या अभिमानासाठी. मात्र दुर्दैवानं उत्तरेतल्या राजांनी मराठ्यांना मदत केली नाही. राजपुतराणे राजस्थानच्या वाळूत लपून बसले. दुर्दैवानं या महायुद्धाच्या आधी काही दिवस आम्हाला वाटेल ते करून धनधान्याची रसद गंगा यमुनेच्या अंतर्वेदीतून पुरवणारा गोविंदपंत बुंदेले ठार झाला आणि तेथूनच खरी अवकाळा सुरू झाली. तरीही भाऊसाहेब पानिपताच्या मातीत गाडून उभे होते. मात्र श्रीमंत नानासाहेब पेशवे कर्तव्याला जागले नाहीत. पुण्याहून कुमक आली नाही. पतियाळाचा अलासिंग जाट पंजाबातून कुमक पाठवत होता. पुढे तीही कमी पडली. स्त्रिया पोरांचं, यात्रेकरूंचं लटांबर सोबत असणं हे काळरूढीनंच भाऊंच्या पाठीवर लादलेलं ओझं होतं. पण त्यामुळे हातातल्या सपासप चालणाऱ्या तलवारीच्या पात्यानं तिळभर मात्र विश्रांती घेतली नाही. शेवटी अन्नान्न दशा झालेली मराठी सेना झाडाची पानं आणि नदीकाठची शाडूची माती खाऊन तरली, कळी काळाला भिडली. पानिपतावर मराठे कसे लढले यासाठी दुसऱ्या कोण्या ऐऱ्यागैऱ्याची साक्ष काढण्याचं कारण नाही. ज्याच्या विरुद्ध आम्ही जंग केला त्या आमच्या महाशत्रूनच 5-7 देशांच्या सरहद्दी मोडणाऱ्या अहमदशाह अब्दालीनंच लिहून ठेवलं आहे. दक्षिण्यांनी म्हणजेच मराठ्यांनी पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धाच्या दिवशी
त्यांनी अत्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढवले. मराठ्यांचं हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तुम आणि इस्पिंदार अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुनसारखे वीर मौजूद असते तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटं घालून ती चावली देखील असती. मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य इतरांकडून होणं व दिसणं हे अशक्यच. पानिपत कादंबरीसाठी प्रचंड पूर्वतयारीचं जोखड उचलताना आणि प्रत्यक्ष लेखन करतानाही जणू मी स्वतःच पानिपतावर अडकून पडलेला एक लढवय्या चिवट मराठी सैनिक आहे अशा तडफेनं लढत होतो. तेव्हा सरकारी अधिकारी या नात्यानं पुन्हा ते वास्तव्य होतं. महाराष्ट्र शासनानं नुकताच 5 दिवसांचा आठवडा सुरू केला होता. मी दर शुक्रवारी सायंकाळी IB तथा इन्स्पेक्शन बंगला नामक सरकारी विश्रामगृहातील एका खोलीत जाऊन स्वतःला बंद करत असे. सोमवारी सकाळी तेथून किमान 60 ते 70 पानांचा सलग मजकूर घेऊनच मी उल्हासित मनानं बाहेर पडत असे. इतर दिवशी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून मी सरळ भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ग्रंथालयात जाई. नित्यनेमाने तिथे 3 तास बसे. रात्री हलकं जेवण करून मी झपाटल्यासारखा बेडरूममध्ये येरझाऱ्या घालत राही. समरप्रसंगी भाऊसाहेब काय म्हणाले असतील त्यावर अब्दालीचं उत्तर, नजीबाच्या कागाळ्या असे नाट्यप्रवेशच सादर केल्यासारखा मी खोलीत फिरत संवाद बोलत राही. रात्री 11ला झोपायचं की लगेच पहाटे 4ला उठून प्रत्यक्ष लेखन सुरू करायचं. या अतिश्रमानं अधेमध्ये माझ्या प्रकृतीवर परिणाम होई. एकदा छातीत दुखू लागल्यानं ससूनमध्ये दाखल झालो होतो. माझं लग्न होऊन 1.5 वर्ष लोटलेलं. तेव्हा अबोल दिसणाऱ्या माझ्या पत्नीनं चंद्रसेनानं हॉस्पिटलमध्ये माझा हात पकडला. आपल्या डोळ्यात पाणी आणून ऐतिहासिक थाटात घोगऱ्या आवाजात ती हळूच मला म्हणाली, इकडून पानिपतावर चुरडल्या गेलेल्या बांगड्यांचा हिशोब जरूर मांडावा, परंतु पानिपत लिहित असताना माझं मात्र पानिपत होऊ देऊ नये. कादंबरीचं आत्ताचं लेखन सुरू करण्यापूर्वी 6-7 महिने आधीही मी एकदा लेखन प्रपंच मांडला होता. चांगली 60-70 पानं लिहिली होती, पण माझं मन आतून खाऊ लागलं. पानिपतचा कडवा जंग ज्या तडफेनं मांडायला हवा तसा तो साधत नव्हता. त्यामुळे ती आरंभीची 60-70 पानं मी बाजूला भिरकावली. पुन्हा चिंतन म्हणून संशोधन सुरू केलं. साधारण नोव्हेंबर 1987च्या दरम्यान आतून शब्दवेना खूप ढुसण्या देऊ लागल्या. या प्रसूतीशिवाय मी जगूच शकत नाही याची मला खात्री झाली. मग सलग 6-7 महिन्यात नोकरीत रजा न घेताही रात्रीबेरात्री जागून मी कादंबरीचं एकटाकी लेखन पार पाडलं. या लेखनावेळी माझं जागृत मन प्रचलित मराठी ऐतिहासिक कादंबऱ्यांचंही निरीक्षण करत होतं. ऐतिहासिक कादंबरी म्हणजे मोठी अलंकारिक भाषा, वस्त्रांची रसाळ वर्णनं, युद्धभूमी सोडून माझं घरात आपल्या स्त्रियांशी अखंड चर्चा करत बसणारे वीर असं होता कामा नये. पानिपत हा रणदेवतेचा विषय होता. त्यामुळेच मी जाणीवपूर्वक माझं घरातल्या झोपाळ्यावरच्या गप्पाटप्पात अडकलेली ऐतिहासिक कादंबरी रणावरच्या उन्हामध्ये घेऊन जायचं ठरवलं. शिवाय या विषयाच्या पोटातच 3 महान वाङ्मय प्रकार सामावल्याची जाणीवही एकीकडे मला होत होती. उदगिरीपासून ते पानिपतपर्यंतची निबिड अरण्यातून मराठा लष्करानं केलेली वाटचाल हा एक उत्तम प्रवास वर्णनाचा भाग होता. अब्दाली आणि भाऊसाहेबांच्या एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या फौजा, त्यांच्या छावण्यांमधले बदल, डाव प्रतिडाव अशा संघर्षाचं एक अप्रतिम नाटक आणि युद्धोत्तरही भारलेलं पानिपताचं धगधगतं रणांगण हा एक महाकादंबरीचा विषय होताच. बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत काळाला सामोऱ्या जाणाऱ्या दत्ताजी शिंद्यांच्या बुराडी घाटाच्या लढाईची मी जोरकस तयारी केली होती. संदर्भ, संवाद आणि व्यक्तिरेखांचे ढग मेंदूमध्ये गच्च भरून आले होते. मात्र अचानक वाढलेल्या सरकारी कामामुळे प्रत्यक्ष लेखनासाठी वेळ मिळेना, रजाई मंजूर होईना. त्या दरम्यान पुण्याहून मंत्रालयात अनेकदा मीटिंगला यावं लागे. मात्र मानगुटीवर बसलेल्या दत्ताजीची नशा काही खाली उतरत नव्हती. दरम्यान एक दिवस डेक्कन क्वीननं मुंबईच्या दिशेनं प्रवास करत होतो. फर्स्ट क्लासमध्ये भोजनासाठी समोरच्या खुर्चीपाठी जो लाकडी पाट असतो त्यावर मी कागदांची चवड ठेवली आणि पुण्यापासून मुंबईपर्यंतच्या प्रवासात
बुराडी घाटाचं ते अख्खं प्रकरण एकटाकी लिहून पूर्ण केलं. घाईगर्दीत उतरलेलं ते प्रकरण वाचकांना खूपच भावलं आहे. दिलीप माजगावकरांआधी 4-5 प्रकाशकांनी हस्तलिखित पाहिलं होतं, म्हणजे फक्त पाहिलंच होतं. एक नौका लेखक मोठ्याल्या 5 फायली भरून लिहिलं तरी काय दिवे लावणार आहे, अशा हिशोबानं कोणी गांभीर्याने हस्तलिखित उघडलंच नव्हतं, हे नंतर समजलं. चलो दिल्लीच्या निमित्तानं आनंद यादवांनी दिलीपरावांची ओळख करून दिलेली. त्यांच्या ऑफिसमध्ये मी बळेबळे अनेकदा घुसायचो. दरम्यान माजगावकरांनी कष्टानं उभारलेल्या नेहरू डायरीची कल्पना केंद्र शासनानंच मदत करण्याऐवजी ढापली. त्यांच्या त्या मनस्थितीत मी दबक्या आवाजात पानिपतावर लिहिल्याचं हळूच त्यांना सांगितलं. त्यांनी हस्तलिखित मुद्दाम मागवून घेतलं, वाचलं आणि चष्म्याच्या काड्यातून माझ्याकडे पाहत, ते मराठे हरले, तुम्ही जिंकलात, असं खुशीनं सांगितलं. कादंबरीची तडाखेबंद जाहिरात केली. मला आठवतं त्याप्रमाणे त्यांनी ग्रंथनिर्मितीसाठी बँकेतून कर्जही उचललं होतं. कशासाठी या नवख्या घोड्यावर एवढे पैसे लावता, अनेक जण त्यांना विचारायचे. मात्र बघू इस पार या उस पार, असं उत्तर ते द्यायचे. प्रसिद्ध चित्रकार रवींद्र मेस्त्रींनी मधुमलाईच्या जंगल मोहिमेवर असताना त्या वास्तव्यातच पानिपतचं सुंदर मुखपृष्ठ चितारलं. ते चित्र घेऊन 1988च्या पर्जन्य मासात तेव्हाचे पुण्याचे जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील आणि मी दगडूशेठ हलवाईच्या गणपती मंदिरात गेलो. गणेशाचे आशीर्वाद घेऊन आम्ही त्या चित्राचं पूजन केलं. नंतर श्रीनिवास आणि मी राजहंस प्रकाशनामध्ये गेलो. तेथे आम्ही दिलीप माजगावकरांबरोबर मुद्रणाचा मुहूर्त केला. त्या दिवसांमध्ये माझ्या आणि माजगावकरांच्या जवळजवळ रोजच भेटी व्हायच्या. आम्ही शनिवाराच्या आसपासच्या रेस्टॉरंटमध्ये कुठेतरी मिसळ खायचो. यशाबद्दल एकीकडे मनात शंकाही वाटायची, पण सुगरणीनं फोडणी दिली की तिच्या स्वयंपाकाचा सुगंध गल्लीत लपून राहत नाही, अगदी तसं झालं. स्वस्तिक मुद्रणालयातील रायरीकर पितापुत्रांपासून जुळ्यापर्यंत सारे बोलू लागले, कादंबरी भन्नाट आहे, उड्या पडतील. पानिपतचं तमाम मराठी वाचकांनी भरभरून स्वागत केलं. कादंबरीवर अक्षरशः उड्या पडल्या. ग्रंथालयातील प्रती पुरेशा पडायच्या नाहीत, त्यामुळे अधीर वाचकांनी अनेक ठिकाणी बाइंडिंग उसवून फॉर्म्स वेगवेगळे केले. एका वेळी एक प्रत 3-4 वाचतायत अशी दृश्य पाहावयास मिळाली. दिलीपरावांच्या धाकट्या भगिनी अलका गोडे तेव्हा कौतुकानं बोलायच्या, काय कादंबरी लिहिली तो, 5-7 आवृत्त्या झाल्या तरी पानिपतच्या प्रतींनी अजून गोडाऊन मात्र पाहिलेलं नाही. अशा आल्या की अशा पटकन दुकानात जातात. तरी पुढे काही नतद्रष्टांनी या लठ्ठ कादंबरीची सुद्धा पायरसी करून आपलं पोट जाळायचा निंद्य प्रकारही केला. लोकमान्यतेबरोबरच पानिपतनं विद्वानांच्या पगड्याही हलवल्या. शांता शेळके, शिवाजी सावंत, ग.वा. बेहेरे, म.द. हातकणंगलेकर आदींनी भरभरून परीक्षणं लिहिली. पैकी बेहेरे पायाच्या व्याधीनं इस्पितळात होते, तरी त्यांनी मला तिथे मुद्दाम पाचारण करून शाबासकी दिली. तुम्ही चितारलेला इब्राहिम खान गारद्याच्या मृत्यूचा प्रसंग वाचताना अंगावर सरसरून काटा उभा राहतो. श्रेष्ठ कादंबरीकारासाठी आवश्यक असे सारे गुण तुमच्या लेखणीत आहेत, जपा मात्र त्यांना. तिकडून नाशकाहून विवा शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांनी खास प्रशंसा केली. तात्यासाहेब शिरवाडकरांनी लिहिलं, पानिपताचा आवाका गगनाला गवसणी घालण्यासारखा आहे. कलम तुमच्यावर प्रसन्न आहे, खूप लिहा. या विषयावर खरं तर शिरवाडकरांनाच एक कादंबरी लिहायची होती, असं त्यांनी प्रत्यक्ष भेटीत मला सांगितलं. 1958च्या दरम्यान वि. स. खांडेकरांनी एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं, येत्या काही वर्षात पानिपत या विषयावर एखादी दमदार कादंबरी लिहून नव्या पिढीचा एखादा कादंबरीकार जोमानं साहित्य क्षितिजावर पुढे येईल. आता 22 वर्षांनंतर खांडेकरांचं भाकीत माझ्या बाबतीत खरं घडलं असं म्हणायला काही हरकत नाही. माझ्यासारख्या खेड्यापाड्यातून पुढे आलेल्या नवागतावर शिरवाडकर आणि कानेटकर अशी स्तुतिसुमनं उधळत होते. या कादंबरीच्या यशाची कमान चढती राहिली. या कादंबरीच्या निमित्तानं सदाशिवराव भाऊ यांची एका
लेचापेचा, नवशिका सेनापती अशी जनमानसात रुजवली गेलेली प्रतिमा पार पुसल्या गेली. पानिपत म्हणजे केवळ एक अशुभ घटना, बाजारगर्दी अशा रूढ कल्पनांनाही मोठा धक्काच बसला. पानिपत हे त्या अर्थी पानिपत नसून तो एक पुण्यपथ असल्याचा साक्षात्कार लोकांना हळूहळू का होईना होऊ लागला आहे. गतवर्षी माझ्या पित्याच्या अस्थिविसर्जनाच्या निमित्तानं हरिद्वारला गेलो होतो. तेव्हा शेजारच्याच पानिपत परिसरातून नव्यानं हिंडून आलो. युद्धावेळची शुक्रताल, बडौत, नजीबाबाद, कुंजपुरा ही ठाणी आणि जुन्या खाणाखुणा अजूनही तशाच आहेत. पानिपत जिल्ह्यातील एका गावाचंच नाव भाऊपूर असं आहे. मराठ्यांचा दारुण पराभव होऊन काही हजार कुटुंब पळापळीनंतर उत्तरेतच स्थायिक झाली आणि कर्तृत्ववान देखील बनली. त्यांपैकी काही जणांनी उत्तर प्रदेशासारख्या बलाढ्य राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंतही मजल मारली. पानिपताच्या युद्धावेळी आपले बापजादे यमुना काठी घिसाडघाईनं कपाळमोक्ष करून घेण्यासाठी आले नव्हते, तर राष्ट्राच्या उत्थानासाठी इकडे आले होते. याच नवजाणीवेनं आता तिकडे स्थलांतरित मराठ्यांमध्ये नवजागृतीची लाट आली आहे. युद्धावेळी मराठी लष्करानं पानिपताच्या किल्ल्यात रोजच्या पूजेसाठी भवानीचं एक छोटंसं मंदिर बांधलं होतं. त्याचा गेल्या वर्षी जीर्णोद्धार झाला. अगदी शेवटच्या क्षणी केवळ अल्लाह तालाच्या कृपेनं अब्दालीला तेव्हा तो विजय मिळालेला होता. त्याचं निशाण कवटाळताना देखील त्याला धाप लागली होती. खणांत्या जिगरबाज मराठी तलवारींची त्यानं एवढी दहशत काढली होती की विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचं त्याला धाडस राहिलं नाही. आज 250 वर्षाच्या दीर्घ पल्ल्यानंतरही या परिसरातले जोगी जमातीचे शाहीर आम्ही केव्हाच वेड्या ठरवलेल्या भाऊसाहेब पेशव्यांचेच पोवाडे गातात, अब्दालीचे नव्हेत. पराजयाचा कलंक लागूनही कळी काळानंच जणू भाऊसाहेबांना अमरत्वाच्या सिंहासनावर आरूढ केलं आहे. आज रोड मराठा या नावानं आपले बांधव त्या दूरदेशी लाखालाखांच्या संख्येनं एकत्र येऊ लागले आहेत. हरियाणात मोठमोठे मेळावे भरू लागले आहेत. मराठी आणि हिंदीसह गेल्या 22 वर्षात पानिपत कादंबरीची पताकाही फडकतच राहिली आहे. आता 30व्या आवृत्तीच्या निमित्तानं माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि नाट्यनिर्माते मोहन वाघ या दोघांची प्रकर्षानं आठवण होते. नरसिंहराव पंतप्रधान व्हायच्या आधी भारतीय ज्ञानपीठाचे अध्यक्ष होते. तेव्हा काही कामानिमित्त ते मुंबईत आले होते. मराठीचा व्यासंग असलेल्या रावांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये श्री हेरवाडकरांनी लिहिलेलं पानिपतचं परीक्षण वाचलं. मुद्दाम बाजारातून प्रत मागवून ते झपाटून वाचलं आणि लगेचच ती कादंबरी भारतीय ज्ञानपीठातर्फे हिंदीमध्ये प्रकाशित करावयाची व्यवस्थाही केली. त्यांच्यासारख्या जागरूक साहित्यप्रेमीमुळेच माझ्यासाठी हिंदी वाचकांचा महादरवाजा उघडला गेला. मोहन वाघांनी या कादंबरीवर माझ्या खनपटीला बसून रणांगण नावाचं नाटक लिहून घेतलं आणि गाजवलंही. आज मराठी पडद्यावर अनेक मराठी चॅनल्सवर चमकणारे अनेक तारे रणांगणचीच देण आहेत. नावाप्रमाणेच वाघ असणारे मोहन वाघ आज हयात असते तर पानिपताच्या महासंग्रामाला 2.5 शतकं पार पडल्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर रणांगणाची शहादनं आणि तुतारा नक्कीच निनादून सोडल्या असत्या. 30व्या खास स्मृतिविशेष आवृत्तीच्या निमित्तानं प्रकाशक दिलीप माझगावकर, सौ रेखा माझगावकर आणि या कादंबरीच्या हस्तलिखिताची पहिली 100 पानं वाचल्यापासून कादंबरीची कणखरपणे पाठराखण करणारे शंकर सारडा या सर्वांचं ऋण मानावं तेवढं थोडंच आहे. पानिपतला प्रियदर्शिनी पुरस्कार, गोव्याचा नाथमाधव पुरस्कार, कलकत्त्याच्या भाषा परिषदेच्या पुरस्कारासह 35हून अधिक पुरस्कार लाभले. लक्ष वाचकांचा आशीर्वाद मिळाला. या निमित्तानं रेसाइड नावाच्या आंग्ल विद्वानाची आठवण होते. पानिपत वाचून त्यांनी मला सांगितलं, दुसऱ्या महायुद्धात आम्ही लंडनवासियांनी लढवलेली बॅटल ऑफ ब्रिटन अशीच होती. तेव्हा आमचा खात्मा करण्यासाठी चोहूबाजूंनी अग्निवर्षाव करत जर्मनीची विमानं आमच्या लंडन नगरीवर पुन्हा चाल करून येत असत. तुमच्या पानिपतावरच्या चिवट योद्ध्यांप्रमाणेच आम्ही थेम्स नदीकाठी आणि लंडनमध्ये घराघरात भुयारं खोदून जंग लढलो. आधी
आगीच्या लोळात अनेकदा भाजून निघालो, मात्र पानिपताच्या धुराधगीच्या कल्लोळात झुंजल्या गेलेल्या महासंघर्षाला योग्य तो न्याय देणारी समर्थ लेखणी तुमच्या निमित्तानं मराठी भाषेला लाभली. त्या तोडीचं कलम अद्याप आम्हाला तरी मिळालेलं नाही. रेसाईड साहेबांचे ते शब्द ऐकून मी खूप भारावून गेलो होतो. एखाद्या लेखकाला यापेक्षा अधिक कोणतं पारितोषिक मिळू शकतं बरं? विश्वास पाटील. प्रकरण पहिले. पालखीचा गोंडा. भाग 1. तिन्ही सांज झाली. यमुनाकाठचा गार वारा मराठ्यांच्या छावणीत घुसला. खाशा छावणीपुढचं जरीपटक्याचं निशाण वाऱ्याच्या झोतासारखं फडफडू लागलं. रघुनाथराव दादांच्या शेजारीच होळकरांचा गोट उभा होता. वाऱ्याच्या झटक्यानं होळकरांचा बांडा झेंडाही डोलू लागला. विठ्ठल शिवदेवांच्या हुकमतीखाली मुख्य फौज दिल्लीवर चालून गेली होती. पाठीमागं राहिलेली लंगडी कुचकामी घोडी छावणीच्या आजूबाजूला हिंडत होती. छावणीत ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून सेवक चाकर धग अंगावर घेत होते. जखमी सैनिक अंगावर झाडपाला फासून राहुट्यांतून तंबूतून भाळा मारून बसले होते. खाशा गोटापुढे पसरलेला बाजार सुन्न होता. वाणी उद्मी वह्या चोपड्या काढून हिसाब किताब बघत होते. आज उद्या दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जरीपटका फडकेल याची सर्वांना जाणीव होतीच. दिल्लीच्या रस्त्यात मराठा वीरांचा आणि नजीबाच्या सैन्याचा फाट्याचा खेळ चालला होता. मर्द विठ्ठल शिवदेव नजीबाला ताणून मारणारच असं छावणीत बोललं जात होतं. एकदा दिल्ली पडली की लागलीच पंजाबमध्ये मुसंडी मारायची हा दादासाहेबांचा मनसुबा होता. त्या दृष्टीनं छावणीची तयारीही चालली होती. वाण्या उद्म्याला जाता जाता बाजार भरून घ्यायचा होता. स्वार राऊतांना शिकलगारांकडून हत्यारं पाजळून घ्यायची होती. पेंढाऱ्यांना आणि बंजारांना वाटेत धनधान्य गोळा करून लागलीच तर लुटमार करून छावणीच्या पोटाचा जामानिमा बघायचा होता. पंजाबच्या वाटेवर कुरुक्षेत्र लागणार या हिशोबानं पुण्याहून काही गोसावी, बैरागी, भटभिक्षुक छावणीसंगेही आले होते. कोणाला रामगंगेचं पवित्र दर्शन घ्यायचं होतं तर कोणाला भीष्मकुंडात सचैल स्नान करायचं होतं. दादासाहेबांच्या खाजगीकडच्या डेऱ्यात तर कुरुक्षेत्राची फार ओढ लागली होती. बाईसाहेबांच्या बरोबर पुण्यातल्या आणि आसपासच्या आयाबायांचा तांडा तीर्थदर्शनाच्या आसेनं आला होता. याआधी होळकरनी 3-3 वेळा कुरुक्षेत्री जाऊन आल्या आणि अजून पेशव्यांच्या स्त्रिया गेल्या नाहीत म्हणजे काय? अब्दालीनं उत्तर हिंदुस्थानची सफासाट लूट नुकतीच केली होती. तो रुमशामकडं भरल्या लुटीनं चालता झाला होता. त्यांना आपल्या पाठीमागे नेमलेल्या यत्किंचित कमावीजदारांना आणि फुटकळ अमीर उमरावांना आपण सहज चोपून काढू असा दादासाहेबांना विश्वास होता. त्याप्रमाणे त्यांनी भरारीही मारली होती. गंगा आणि यमुनेच्या मधला 40 कोसांचा उभा सुपीक पट्टा म्हणजेच अंतर्वेद. याच अंतर्वेदीत गेल्या 10 सालात मराठ्यांचा राबता होता. पण अब्दाली आला आणि अंतर्वेदीसह दिल्ली, आग्रा, मथुरा साफ धुवून गेला. त्याचा सारंगा घोडा अडवायला कुणीही मायेचा पूत आडवा आला नाही. दिल्ली दिवसा ढवळ्या लुटून, दिल्ली कर छाटून त्यानं हिंदुस्थानच्या बादशाहीचं साप कंबरडं मोडलं. मथुरेत गोसाव्यांची शेंडी सोडली नाही. शेंडी दे नाहीतर मुंडी दे अशी गत केली. गोसाव्यांची आणि गायींची मुंडकी एकाला एक बांधून अक्षरशः झाडांना टांगली. बिलासपूरच्या सूरजमल जाटाची पळताबोई थोडी झाली. अब्दाली माघारी निघाला तेव्हा लुटीच्या गोणी पाठीवर घेतलेले उंट चराचरा वाकले. घोडेस्वार पायउतार झाले. त्यांनी जिनावर लूटबारदान लादलं आणि मोकळा लगाम हाती धरून ते रुमशामकडं चालते झाले. अब्दालीला एवढी भयंकर लूट मिळाली होती की त्यानं ओझ्यासाठी दिल्लीत उकिरडं फुंकणारी मोकाट मरतुकडी घोडी आणि गाढवेसुद्धा सोडली नाहीत. दिल्लीकरांच्या पागा ओझ केल्या. कुंभारांची आणि परटांची गाढवेसुद्धा पाठीवरचा बोजा सांभाळीत घाबरीघुबरी होऊन रुमशामकडं चालू लागली. अब्दालीनं जाता जाता नजीब खानाची हिंदुस्थानच्या मीरबक्षीपदी नेमणूक केली. चोराच्या हाती जमादार खानाच्या किल्ल्या मिळाल्या. जशी जळू अंगाला चिकटते आणि रक्त ओढते तसा नजीबाचा स्वभाव होता. उत्तर हिंदुस्थानात संधी गवसली की तो तसा चिकटायचा. जमीन जुमला, द्रव्य जे गावेल ते शोषायचा आणि आपली सहरानपूरची धनदौलत वाढवायचा. 15 वर्षांमागे अफगाणिस्तानातून पोट जाळण्याकरिता आलेला कुठला हा प्यादा नजीब, त्याचा यू म्हणताच मुसक्या बांधू ही दादासाहेबांची उमेद होती. पण पायतळात वरवर दिसणाऱ्या कुचक्या काट्यानं आत घर करावे तसा नजीब ऋतून बसलेला होता.
दिल्लीच्या तटबंदीवर मोर्चे लावून तो बराच काळ आत होता. लाहोर आणि दिल्ली दरवाजा, काबूल दरवाजा, काश्मीर द्वार, तुर्की, शिंदीद्वारी आणि अजमेरी या 7 दरवाजांवर नजीबाच्या सैन्याचा खडा पहारा होता. प्यादा सहजासहजी बाहेर येणार नाही हे दादासाहेबांनी ताडले. त्यांनी प्रतिडाव टाकला. 20,000 घोडी अंतर्वेदीत उधळली. अंताजी माणकेश्वर, सखाराम बापू आणि विठ्ठल शिवदेव हे सरदार गंगा यमुना काठानं भगवा झेंडा नाचवू लागले. आज काय तर मराठा सैन्यांनी फानंद कोरा लुटलं, उद्या मिरज सिकंदराबादेत अक्षरशः धुडगूस घातला. इकडे भीमथडी तट्टांनी सिकोहाबादची तटबंदी फोडली तर तिकडे इटाव्याच्या नाकात दम कोंडला. नजीबाच्या मिरजच्या अफगाणांनी भीमथडी तट्टांचा लगाम धरण्याचा प्रयत्न केला. तोच विठ्ठल शिवदेवानं अफगाणांची डोसकी सपासप उडवली आणि अंतर्वेद लालेलाल केली. अंतर्वेद गारत होताच नजीबानं फणा काढला. दिल्लीची कडक मोर्चेबंदी केली. पहाऱ्याच्या टोळ्या वाढल्या. रात्री बेरात्री मशाली दिवट्या जाळीत रोहिले भूतासारखे दिल्लीभोवती चक्रा मारू लागले. नजीबापासून अंतर्वेद तोडली म्हणजे प्यादा बिना हातापायाचा झाला हे दादासाहेबांनी ताडलं. तरी नजीब सहसा हार मानणारा नव्हता. मराठ्यांच्या म्हणजेच काफरांच्या हातून पराभूत होणं म्हणजे कलंक लागणं अशी त्याची धारणा होती. मराठ्यांनी जोर खाल्ला. जोराची मुसंडी देऊन मराठा वीर जुन्या दिल्लीत घुसले. घोड्यांच्या टापांनी चांदणी चौक दणन गेला. हर हर महादेव, दीन दीन, हाना मारा, छाटा लुटा घोषणा आरोळ्यांनी आसमंत घाबरून गेला. लागलीच दख्खनची घोडी पुराणा किल्ल्याला भिडली. किल्लेदार बख्तार खान हा नजीबाचा जाणी दोस्त होता. त्यानं मात्र कडवा प्रतिकार केला. केंजळच्या आबा जगतापानं आपली घोडी बख्तार खानाच्या अंगावर घातली. बख्तार रक्ताच्या थरोळ्यात आडवा झाला. तोच मराठा वीरांनी त्याची गर्दन छाटली. विठ्ठल शिवदेवाच्या धुमाकुळीनं दिल्ली हादरली. त्यातच वजीर गाजीउद्दीन मराठ्यांना येऊन मिळाला. डोईजड नजीबाचा परस्पर काटा निघावा ही दिल्लीच्या बादशहाचीही इच्छा होती. बदलत्या परिस्थितीत मराठ्यांनी चेव चढला. नजीबानं लाल किल्ल्याचा आश्रय घेतला. नजीब दिसावयास देखणा आणि गाजरासारखा लालेलाल. त्याला आखूड दाढीस मेहंदी लावायची सवय होती. त्याचे डोळे बारीक पण तीक्ष्ण. एखाद्यावर नजर रोखली तर समोरच्या माणसाला काळजात सुरामारीच होते असं भासायचं. त्यात गाजीउद्दीनची गद्दारी लक्षात येताच बेळाबाहेर फणा काढणाऱ्या नागाला भाल्याच्या टोकानं डिवचून धरावं आणि त्यानं उभ्या भाल्याच्या काठीवर सपासप फणा आपटावा तसा नजीब बेहोश झाला होता. दिल्लीच्या रस्त्यात मराठा रोहिला संघर्ष जारी होता. रोहिल्यांच्या ठिकठिकाणचा अटकाव छेदून मराठे लाल किल्ल्याकडे झेपावत चालले होते. मोहल्ल्यात शस्त्रास्त्रांची टिरीबगाई सुरू होती. आग ओकणाऱ्या तोफा बुरुज आणि भिंती गिळत सुटल्या होत्या. धूर आणि धुरीनं साऱ्या दिल्लीत किल्ला केला होता. आपल्या बिचव्यात अंगावर शाल पांघरून रघुनाथ दादा लोटाला टेकून बसले होते. रघुनाथरावांच्या अंगात थोडी कणकण असली तरी त्यांच्या तरुण चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वाहत होता. तटबंदीला ढुसणे देऊन मराठे दिल्लीत घुसले तेव्हाच दादांनी फत्ते झाल्याची खात्री झाली. चांदणी चौकात शत्रूला माती चारून मराठ्यांनी बख्तार खानाची मुंडी छाटल्याचं ऐकताच त्यांनी मांडीवर आनंदाने थाप मारली. मुहूर्त काढावा आणि नाममात्र अक्षता उराव्या अशीच आता विजयाची अवस्था होती. नजीबाच्या गळ्याचा फास कालत्रयी सुटणार नव्हता. कदाचित आजच लाल किल्ल्यावर जरीपाटका फडकेल या कल्पनेनं त्यांच्या चेहऱ्यावर सारख्या स्मितरेषा डोकावत होत्या. त्यांचा बदलता चेहरा, हावभाव त्यांचे कारभारी सखाराम बापू बारकाईनं न्याहाळत होते. अंधार पडू लागताच सेवकानं आजूबाजूच्या साऱ्या समया पेटवल्या. मंद प्रकाशात दादासाहेबांचा चेहरा अधिक खुलून दिसू लागला. आपल्या मांडीवर थाप मारीत दादा उद्गारले, बापू, विठ्ठल शिवदेव आधीच दिसायला काळेकुट्ट, आता ते नजीबावर काळासारखे झडप घालणार. खरं आहे दादासाहेब. विंचुरकर, होळकर, अंताजी माणकेश्वर, गंदे ही सारी जुनी जाणती माणसं दौलतीची सेवा करता करता साठीला आली, पण जवानीतील ती तडफ, ती बेहोशी यत्किंचितही कमी झालेली नाही. बापू, ही सारी मराठी मातीतली माणसं, जातीची चिवट, रगेल आणि मस्त. हे विंचुरकर सरदार होते कोण? सासवडच्या दादांचा मुलगा. घरात काम करेना, पोळासारखा हिंडतो म्हणून दिला घरच्यांनी हाकलून. हा बहादूर गेला साताऱ्याला, कोणाच्या तरी पागेत घोड्यांना खरारा करायचा. एकदा शाहू महाराज शिकारीला गेले. महाराजांच्या हातचं डुक्कर निसटलं
म्हणून यांनी सरळ डुकरावरच जीभ घेतली. दोन्ही मांड्यात कुत्र्याच्या पिलासारखं डुक्कर दाबून धरलं. महाराजांनी लगेच विठ्ठलरावांना शबासकी म्हणून पागेतला घोडा दिला, बारगिरी दिली. तेव्हापासून यांची सेवा सुरू झाली. जंजिराच्या सिद्धीची स्वारी असू दे, दया बहादुराला ठार करायचा असू दे, अगर आप्पांच्या बरोबरचा वसईचा तो वेडा असू दे, जिथं तिथं या बहादुराच्या तलवारीचं पातं चमकलं. आज हा पठ्ठ्या नजीबाच्या मुसक्या बांधणार आणि माझ्यापुढं त्याला पेश करणार आणि बापू, मी त्या नजीबाला नक्की तोफेच्या तोंडी देणार. ते शक्य नाही दादासाहेब. बापू हसले. का? भोवया ताट करून एक डोळा मिचकावीत दादासाहेब विचारू लागले. का बापू, का शक्य नाही ते? त्याची चामडे आम्ही सोलली तर जापसाल करायला तो अब्दुल्ला रुमशानहून येईल असं म्हणता काय? अब्दालीच कशाला, आपल्या जवळची अवतीभोवतीची माणसंसुद्धा नजीबाच्या केसालाही धक्का लावू देणार नाहीत दादासाहेब. कोण कोण आडवा येतो बापू? दादांचा चेहरा लालबुंद झाला. प्रत्यक्ष तीर्थरूप पेशव्यांचे आदेश आहेत, त्या सापाला दूध पाजू नका म्हणून. त्याला ठेचून चेचून माराच. तो प्यादा किती मात्रागमनी आहे हे उभ्या दौलतीला ठाऊक आहे. या खाशा हुकमाच्या तालिमीआड कोण येणार आहे बापू? बापू जोरजोरानं हसू लागले. तसे दादाही बावरले. हसू आवरता आवरता बापू म्हणाले, श्रीमंत, काल रात्री दस्तूरखुद्द नजीब-उद-दौला रोहिला साक्षात मराठ्यांच्या छावणीत येऊन तासभर बसून गेला असं तुम्हाला कोणी सांगितलं तर खरं वाटेल का? काय बोलता आहात काय बापू? दादासाहेब एकाएकी भडकले. त्यांचा हात तलवारीच्या मुठीकडे धावला. डोळ्यात ठिणग्या फुलल्या. ते ओरडले, बापू, कुणी बोलवलं होता त्या बाटग्याला? तो आलाच कसा? त्याची गर्दन कुणी कशी छाटली नाही? त्याचा यजमान कोण? नाव सांगा फक्त बापू, त्याच्या खांडोळ्या खांडोळ्या. दादासाहेब दादासाहेब, एवढे अधीर होऊ नका. प्रत्यक्ष सुभेदार मल्हारजी बाबा होळकर यांच्या गोटात येऊन नजीब मध्यरात्रीचा तांबूल प्राशन करूनही गेला असं कोणी सांगितलं तर तुम्ही काय कराल? दादांचा चेहरा मात्र आता खर्रकन उतरला. तोंडातले शब्द ओठांबाहेर येईनात. क्षणभर विश्वास बसेना. बापू हसू लागले आणि दादांची विचित्र अवस्था झाली. थोडे शांत होऊन दादासाहेब म्हणाले, नजीबाचा वकील मेघराज सुलुकाच्या निमित्तानं अधेमध्ये सुभेदारांकडे येतो हे मला माहीत आहे, पण प्रत्यक्ष नजीब, आणि तोही मल्हारबाबांच्या गोटात? तेच सांगतोय दादासाहेब. गोष्टी एवढ्यावरच थांबणार नाहीत. तुम्ही सुभेदारांच्या भिडेला बळी पडणार आणि नजीबाशी सुलूक करणार. ही सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ गोष्ट आहे दादासाहेब. छे छे बापू, असं होणं त्रिवार शक्य नाही. सापाच्या तोंडावरून मायेनं हात फिरवला म्हणून तो थोडाच डसायचा राहणार आहे. तो चावणारच बापू. हे माहीत असून सुद्धा दादा, तुम्ही सुलूक करणारच, तोही विना अट. नजीबाला दया दाखवून. छे छे, सुलूकच करायचा झाला तर 50 लाखाला मी एक दमडी कमी घेणार नाही हा बापू. याच मुद्द्यावर याआधी सुलुकाची बोलणी झाली होती. तेव्हा नजीबाचा जबाब काय होता हे माहीत आहे ना दादासाहेब? मरगट्ट्यांना 50 लाखच काय तर यमुना काठचे 50 गोटेही मिळणार नाहीत आम्हाकडून. पण बापू, नजीबाच्या ताब्यातली अंतर्वेदीतली हरिद्वार आणि ज्वाळापूर ही तीर्थक्षेत्र तरी आम्ही कशी सोडू? ते तीर्थरूपांचे आदेश फार जुने झालेत दादासाहेब. आपण समजतो एवढे नजीब अगर सुजा-उद्दौला दुधखोळे नाहीत. आज मराठे तीर्थयात्रेच्या निमित्तानं भगव्या पताका घेऊन रामनाम करीत हरिद्वारला, काशी, बनारसाला जातील आणि उद्या पताक्याच्या काठीला भाल्याची पाती जोडून सारी उत्तर जिंकतील हे न कळणे इतके ते मूर्ख निश्चितच नाहीत. तेव्हा दादासाहेब, तीर्थ आणि तीर्थांचा जीर्णोद्धार या गोष्टी मनातून काढलेल्याच बऱ्या. एक वेळ नजीब स्वहातानं आपली मुंडकी छाटून हाती देईल, पण तीर्थक्षेत्र मात्र काही तो द्यायचा नाही. रघुनाथराव आणि बापूंची चर्चा चालू असतानाच चोपदारांची ललकारी ऐकू आली. आस्ते कदम, निगा रखो, वजीरे हिंदुस्तान. या ललकारी सरसे बापू आणि दादासाहेबांना हसू फुटले. गाजीउद्दीन वजीर नुसत्या नावाचा वजीर उरला होता. नजीबाच्या कारवायांनी आणि दिल्लीच्या पडत्या झडत्या राजकारणानं त्याचे हाल केले होते. त्याचा सदा कावरून बावरून गेलेला चेहरा, मळकट मंदिल आणि धुळीनं भारलेला माडचोंडळा बघून वजीरच आहे की शिमग्यातलं सोंग आहे असा प्रश्न कोणालाही पडावा. त्याचा हत्ती घोड्यांचा राबरुबाब केव्हाच गेला होता. 1-2 स्वार घेऊन चाललेला वजीर कोणाला सामान्य बारगिरापेक्षा मोठा वाटायचा नाही.
अशी चौकाळा दिल्लीवर आली होती. नादिरशहानं आणि अब्दालीनं 2 वेळा दिल्ली धुवून नेली. अन्नधान्यविना जनानखान्यातल्या सौंदर्यवती वरचेवर उपासपोटी राहू लागल्या. शाही घोडी मरतुकड्या कुत्र्याचं जिनं जगू लागली. अमीर उमराव माजले. जाटानं आपली हद्द दिल्लीच्या तटबंदीपर्यंत लोटली. उत्तरेकडून रोहिले निम्म्या दिल्लीत घुसले. यमुना पल्याडच्या काठ अयोध्येकर सुजाच्या मांडीखाली गेला. पूर्व काठावर धुनी धुणाऱ्या परटीनीही आम्ही अयोध्येच्या म्हणून दिमाखात बोलू लागल्या. हिंदुस्थानवर एकेकाळी राज्य करणारी दिल्ली आपलं अंग चोरू लागली. तिच्या अंगाचा थरकाप उडू लागला. जुना ठवेली बुरुजाचे दगड कोसळू लागले. या खानसाहेब, दादासाहेबांनी समोरच्या तक्त्याकडं बोट दाखवीत गाजीउद्दीनला खुणेनंच बसायला सांगितलं. रोजच्यापेक्षा वजिराचा चेहरा अधिकच घाबराघुबरा दिसत होता. दादासाहेबांच्या चालाक नजरेनं ते हेरलं. ते म्हणाले, बोला, काय म्हणते तुमची राजधानी? तिचं नाक आपल्याच मुठीत आहे हुजूर. मतलब? सरळच आहे. 6 वर्षांमागं आपले सरदार राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांनी दिल्लीच्या बादशहाशी अहमदिया करार केला. त्या करारानं आम्ही मराठ्यांना 6 सुब्यांच्या चौथाई दिल्या. त्याबदली परशत्रूकडून तुम्हीच आमचं रक्षण करायचं. दिल्लीच्या रक्षणाची जोखीम जरीपटक्याची आहे रावसाहेब. तेच कर्तव्य बजावण्यासाठी आम्ही दस्तूरखुद्द पाचारण झालो आहोत. पण आज वजिराचंही रक्षण होत नाही बहादूर. आमच्या बेगमेला सुद्धा आज दिल्लीच्या रस्त्यात पायी चालावं लागलं. थोडक्यात अंगावरची वस्त्र वाचली नाही तर तोबा तोबा. वजिराच्या डोळ्यातील टिपं त्याच्या सोनेरी दाढीत पाझरली. काय बोलता आहात वजीर बहादूर? रघुनाथराव दादासाहेब गंभीर होऊन विचारू लागले. शाही जनान्याची बेअदबी करायला कुणाची माय व्याली? दुसरा कोण? तोच तुमचा सुभेदार काकांचा धर्मपुत्र मात्रागमनी नजीब. मी मराठ्यांना मिळालो म्हणून काल गुंड सैनिक घेऊन रात्रीच्या अंधारात माझ्या हवेलीवर कुचकरून आला तो. माझ्या सेवकांची नाकं छाटली हो. जनान्यातील बेगमांना रस्त्यावर ओढलं. त्यांची भरजरी वस्त्र अक्षरशः फाडली. अंगावरचे दागिने ओरबाडून घेतले. गनीमसुद्धा असं वर्तन करणार नाहीत. घोड्याची लीद एकेकाळी गोळा करणारा हा प्यादा हिंदुस्थानचा मिरबक्षी झाला तर त्याचे हात शेणातच राहिले. दादासाहेब, रावसाहेब, हा प्यादा सहरानपुराकडे एक फुटकळ गावचा जमीनदार झाला तेव्हा त्यालाच मी दिल्लीला बोलावलं होतं. तेव्हा तो रात्री दुसऱ्यांची घोडी बैल पळवायचा, बाजारात नेऊन विकायचा. त्याला दिल्लीत घुसण्याची संधी मीच दिली हो. जामा मशिदीच्या साक्षीनं त्याने कुराणावर हात ठेवून शपथ खाल्ली, आजन्म मी तुमची संगत सोबत सोडणार नाही. त्याची आज माझ्या बेगमेच्या वस्त्राला हात घालायची तमन्ना व्हावी. असा बगलेत सुरा खुपसणारा नजीबसारखा माणूस आमदुनियेत शोधूनही मिळणार नाही. मी हात जोडून सांगतो रावसाहेब, काही करा पण या पाताळयंत्री माणसावर विश्वास ठेवू नका. त्याच्याशी सुलूक करू नका. दयामाया तर अजिबात दाखवू नका. एक दिवस तुमच्या पायातला तो सराटा होईल. तुमच्या मराठी दौलतीला ग्रहण लावील. दिवसात चांदण्या मोजायची वेळ आणील तुमच्यावर. खानसाहेब, हा दादासाहेब म्हणजे कोणी भोटमामा नाही. माझी हिंदुस्थानची ही दुसरी मोहीम आहे. उडत्या पाखराची पिसं, मग ती लाल कोणती निळी कोणती हे सारं या रघुनाथरावाला माहिती आहे. रघुनाथ काका कढईसारखे उकळू लागले. लालेलाड होऊन ते म्हणाले, बापू तुम्ही ऐका. त्या नजीब्याचे शुलूक नाही, त्याला दयामाया नाही. ओंकारेश्वराची शपथ घेऊन सांगतो, त्या नजीब्याची तंगडी फासटून एक यमुनेच्या डाव्या काठाला आणि दुसरी उजव्या काठाला टाकीन. तरच हा राघोबा तापी नर्मदा ओलांडून दक्षिणेत जाईल. क्षितिजा आडून सूर्यदेवानं आपले डोळे किलकिले करीत वसुंधरेकडे पाहिले. त्याची सुवर्णप्रभा सगळीकडे फाकली. सोनेरी किरणात बुरुजांची, मंदिर मशिदींची शिखरं उठून दिसू लागली. तिरपी सुवर्ण किरणं शांत धीरगंभीर यमुनेच्या पात्रात आगळी भासू लागली. नेसूच्या धोत्रावर उघड्या भंब अंगाने रघुनाथ दाता पात्रात उभे होते. त्यांच्या बाजूला रेणुका आनाजी, जनार्दन राम हे सरदारसुद्धा सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी उभे होते. कोण वाईकर, कोण शिंगणापूरकर तर कोणी नाशिककर असे 5-50 भटजी
उपाध्याय, भिक्षुक मंडळी ही पवित्र स्नानात दंग होती. रघुनाथरावांनी भक्तिभावानं यमुनेला नमस्कार केला. ओंजळीत पाणी घेऊन ते उगवत्या भास्कराला अर्घ्यदान देत पुटपुटू लागले. ओम भूर्भुवस्वः ओम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. दादासाहेब स्नान उरकून यमुना काठानं निघाले. तोच हो हो अधर्म अधर्म करून भिक्षुक ओरडले. पात्रातून वाहत येणारी कुठली तरी वस्तू पाहून त्यांनी अंग चोरलं. सारे भयभीत नजरेनं पाहू लागले. एवढ्यात ती वस्तू आली आणि दादांच्या समोरूनच जाऊ लागली. ते गाईचं हाडूक पाहताच दादांचा शांत चेहरा लालबुंद झाला. त्यांनी तिखट नजरेनं सरदार पायगुड्यांकडं पाहिलं. तेही खजील झाले. आजूबाजूची ब्राह्मण मंडळी म्हणू लागली, किती दिवस चालायचा हा अधर्म. फार झालं, या पवित्र स्थळी हा अत्याचार. दादासाहेबांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. गरकन परत फिरून पाण्यात पुन्हा एक डुबकी मारली. बाकीच्या मंडळींचंही दुहेरी स्नान झालं. दमदार पावलं टाकीत मंत्र पुटपुटत दादासाहेब छावणीजवळ आले. खाशा डेऱ्याशेजारीच एका तंबूत दादासाहेबांचा एक खास देव्हाऱ्याचा बिचवा असायचा. ते कोठेही स्वारी शिकारीला निघोत हा देव्हारा ठरलेलाच. ओंकारेश्वर, पर्वती, कसब्याचा गणपती ते ज्योतिर्लिंग आणि खंडेरायापर्यंत साऱ्या देवदेवता दादांच्या सोबतच असायच्या. देवपूजा झाल्याशिवाय दादा पाण्याचा घोटही घेत नसत. अगदी कुचाचा प्रत्यक्ष युद्धाचा दिवस असू दे, दादासाहेब देवदर्शनाचे बाहेर पडणार नाहीत. दादांनी आज गडबडीतच देवदर्शन संपवलं. उपाध्यायांनी दिलेलं तीर्थप्राशन केलं. बिचव्याबाहेर आलेले दादासाहेब समोरच्या सेवकावर डाफरलेच. जा रे, सुभेदार काकांना आत्ताच्या आत्ता बोलवून आण. झटक्यानं दादासाहेब बैठकीच्या डेऱ्यात आले आणि उग्र चेहऱ्यानं तशाच उघड्या अंगानं लोडाला टेकून बसले. दबकत्या पावलानं सखाराम बापू, रेणको आनाजी, पायगुडे ही मंडळी दादासाहेबांच्या शेजारी येऊन बसली. आता काहीतरी घडणार हे छावणीभर व्हायला वेळ लागला नाही. खाशा डेऱ्यांपुढं मराठा शिपाई, त्यांची बायका पोरं एवढेच नव्हे तर कामाठी, कुणबी, व्यापारी, शिकलगार आणि पेंढारीसुद्धा जमले. शिपायांची आपापसात बोलणी सुरू झाली. हे मात्र रगड झालं. जेव्हा सापडला तेव्हाच कोंबडीसारखा फासटायला पाहिजे होता. शत्रू तो शत्रू नव्हे तर मित्र म्हणे आणि माझाच धर्मपुत्र. सर्वजण शांतच होते. थोडा अंदाज घेऊन रेणको अनाजींनी विषयाला तोंड फोडलं. आम्ही प्रथमपासून सांगत आहोत दादासाहेब, हा नजीब्या साधा नाही, काळराहू आहे. मराठी दौलतीला लागलेला अक्षरशः ग्रहण आहे. गेल्या साली अब्दालीची स्वारी मथुरेवर गेली. ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या दैवी लीला घडल्या तिथं यानं अत्याचाराचा पार कळस केला. या नजीब्यानं सोन्याच्या देवदेवता पळवल्याच, पण सुंदर दिसणाऱ्या माता भगिनी लांबवल्या. घरंदाज स्त्रियांना अक्षरशः बटीक केलं. म्हणूनच जेव्हा विंचूरकरांनी त्याला आणि त्याच्या सोबत्यांना जेरबंद केलं तेव्हाच आम्ही सांगत होतो, याला मोकळा सोडू नका, इथेच छाटा, असाच यम सदनाला धाडा. पंत, तुम्हीच का असे बोलत होतात? मध्येच सरदार पायगुडे म्हणाले. नजीब्याशी सुलुकाची बोलणी चालली होती तेव्हा छावणीतली न कळती बायका पोरंसुद्धा डेऱ्यापुढं गिल्ला करीत होती. त्या सैतानाला सोडू नका, त्या बाटक्याला सोडू नका. सुलूक? कसला तो सुलूक? सखाराम बापू हसत म्हणाले. पहिली 50 लाख दंडाची भाषा चालली होती, पण अवघ्या 5 लाखात सारं संपलं. तीही रक्कम कमी पडते म्हणे. अंताजी मानकेश्वरांना दिल्लीची सुभेदारी मिळाली, तेवढाच काय तो मराठांचा फायदा. दिल्ली सोडली आणि म्हणे सहारनपूरला निघाला. आता यमुना काठी मुक्काम आहे. तिकडे जाईल तेव्हा खरा. तोवर रोज दिवसा ढवळ्या अधर्म चाललेला आहे. गाई कापतो, गायची हड्डी परगाड्या नदीत फेकतो. परवा तर काठावर मी एका वेळी 20-25 गायींची मुंडकी पाहिली. तो पेशव्यांपुढं याला उभा केला असता तर याचा 4दा कडेलोट झाला असता आत्तापर्यंत. अहो, कालची तर गंमतच न्यारी. मी गायत्री मंत्र पुटपुटला, सारं उरकलं. मिटल्या डोळ्यानं चूळ भरायला गेलो आणि तोंडात प्रत्यक्ष गोमातेची आतडीच. शी 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 शी. रेणको आनाजींनी कसनुसा चेहरा केला.
सारे हसले. सखाराम बापूंनी सेवकाला खून केली. सेवकानं गोमूत्राचं पात्र आणलं. गोमूत्र साऱ्यांच्या अंगावर शिंपडलं. सरदार मंडळींना आता मात्र पवित्र वाटलं. रेणको आनाजींना बरंच काही बोलावंसं वाटत होतं, पण खाशांच्या तोंडासमोर साऱ्या चुका एकावेळी कशा पडायच्या? दादासाहेबांनी नजीबाची तंगडी फासटवण्याची घोर प्रतिज्ञा करून 5-10 दिवससुद्धा लोटले नव्हते. रघुनाथ दादा म्हणजे सांबाचा अवतार हे पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं. जेव्हा मराठ्यांनी दिल्ली जिंकली आणि एकापेक्षा वरचढ एक असे शाही सरदार अमीर उमराव दादासाहेबांच्या डेऱ्यात आले, त्यांनी माना लववून कुर्निसात केला, तेव्हा विजयाचा आनंद दादासाहेबांच्या मुखावर मावेना. त्यात अंताजी माणकेश्वर गंध्यांना दिल्लीची सुभेदारी आणि मराठी राज्याला माळवा, गुजरात, अजमेर आणि आग्रा हे प्रांत लिहून मिळाले, तेव्हा दादांना स्वर्ग मात्र 2 बोट उरला होता. तरीही त्यांचा नजीबावर मात्र दात होताच. कोणत्याही स्थितीत त्याचं पारिपत्य करा हा पेशव्यांचा आदेश ते विसरले नव्हते. पण त्यांच्यापेक्षा दुप्पट उमर असलेले मल्हारजी होळकर जागेवर आले. त्यांनी मेलेल्याला कशाला मारायचं असं म्हणून गळ घातली. नजीब यापुढे दिल्लीच्या राजकारणात लक्ष घालणार नाही हे परोपरीनं पटवून त्यांनी सांगितलं. त्यांचा सल्ल्यात डोळा आड करण्याइतके मल्हारराव काही किरकोळ नव्हते. उत्तर हिंदुस्थान पायाखाली घालता घालता त्यांच्या अंगाखाली कितीतरी घोडी बाद झाली होती. मिशा आणि कल्ले त्यांचे पिकले होते. अजूनही सुभेदार आपल्या सैन्यानिशी कुठे गेले तर मल्हाराया म्हणून कापरं भरलेलं शत्रुसैन्य 10 दिशा पाठीला पाय लावून पळत होतं. सुभेदारांच्या बरोबर विंचुरकरांसारखे वृद्ध सरदारही मराठा सैन्यात होते. त्यांचा मान ठेवायलाच हवा होता. तरीही नजीबाला ठेचायचा हा विचार दादासाहेबांच्या मनात होता. विजयाच्या कैफात दादासाहेबांनी दुसरा विचार जरा बाजूला ठेवला. काय करून करील नजीब? नजीब म्हणजे कोण वस्तू? पण अवघ्या 4च दिवसात नजीबानं आपली नजीबगिरी दाखवायला सुरुवात केली होती. सेवक आत आला. सुभेदार आल्याची वार्ता सांगून गेला. मसलतीच्या डेऱ्यात केव्हाही मल्हाररावजी होळकर आले की दादासाहेब थोडं सावरून बसायचे. त्यांच्या हालचालीत आदब जाणवायची. पण आता समोरच्या लोडाला टेकून सुभेदार बसले तरी दादासाहेब तसूभरही हलले नव्हते. त्यांच्या डोळ्यात साकारलेला तिखट तांबूसपणाही कमी झाला नव्हता, उलट त्याला झळाळी आली होती. आपल्या राठ मिशा आणि कल्ल्यांवरून हात फिरवून उग्र चेहऱ्याने सुभेदार दादासाहेबांकडे बघू लागले. सुभेदारांचा चेहरा कुणीही पाहिला तरी अनेक उन्हाळे पावसाळे, चढाया लढाया, मुलूक माणसं पाहिल्याचा भाव त्यांच्या मुखावर दिसायचा. धीरगंभीर आवाजात सुभेदार म्हणाले, बोला दादासाहेब, सकाळी सकाळी काय हुकूम? हुकूम कसला? आम्हाला तुमची आज्ञा हवी आहे. आज्ञा? आणि आम्ही? होय, दादासाहेब छद्मी हसत म्हणाले. तुम्ही दौलतीचे जुने जाणते सरदार, तेव्हा तुमचीच आज्ञा हवी आम्हाला. रोज सकाळी यमुनेत उभं राहून आम्ही सूर्यनारायणाला कोणतं अर्घ्य द्यायचं? उंझळभर उदकाचं की गोमातेच्या कातड्यांचं आतड्यांचं? सुभेदारांना चटकन काही बोलायचं सुधरेना. दादासाहेबांची छर्या लालेलाल झालेली होती. काकासाहेब, तुमच्या धर्मपुत्राचे प्रताप पाहिलेत का? सारी छावणी आम्हाला छितू करायला लागली आहे. जेव्हा तो साप आमच्या हाताला लागला होता तेव्हा त्याला पिळून फासटून त्याचं रक्त विष काढा म्हणून साऱ्या मराठ्यांनी आकांड मांडला होता. पण तुम्ही त्याला धर्मपुत्र मानून टोपलीत सुरक्षित ठेवला. आता तो फुतकारू लागला आहे. आमच्या धर्मावरही गंडांतर आणलं आहे त्यानं. बोला, काय करता आत त्याचं? मी बोलतो, समजावतो त्याला. पोटचा पोर असल्यासारखे त्याचे लाड करू नका सुभेदार काका. दादासाहेब झटकन उभे राहिले आणि त्वेषानं मल्हार बाबांकडं बोट करीत म्हणाले, केवळ तुमच्या वयाला आणि मराठी राज्याच्या सेवेला मान द्यायचा म्हणून मी ओंकारेश्वराची भरल्या तोंडानं घेतलेली आण केवळ तुमच्यासाठी मोडली. आता या उपर तुम्हाला सांगून ठेवतो, आमच्या स्नानसंध्येच्या जागी त्या नजीबानं गोवादाचा असा तमाशा पुन्हा केला तर त्याला जागच्या जागी ठेचून मारीन. त्याचं मांस घारीगिदडांना पेश करीन. जा आणि तुमच्या त्या धर्मपुत्राला आवरा. ताड ताड पावलं टाकीत दादासाहेब खाजगीकडे निघून गेले. सुभेदारही उठले आणि आपल्या डेऱ्याकडे शांतपणे चालते झाले. दादासाहेबांच्या त्या उग्र अवताराची चर्चा दिवसभर छावणीत सुरू होती.